काय यार लाईट लावले. पावणे 11 वाजले आणि तू काय करतेस? वॅनिटी पॅकिंग. का कुठे चालली तू? ऑर्डर आहे उद्या. मग उद्या ऑर्डर आहे तर किती वाजता आहे? मला 5 पर्यंत कोल्हाईला पोचायचंय. सकाळी? हो सकाळी. सकाळी म्हणजे 5 पर्यंत? हा. 1 सेकंड. कशी जाणार आहेस? तू येणार आहेस सोडायला? हो इथं झोपाचे वाहन मी तुला सोडायला येऊ. सोडायला यायचं. मी कसं सोडायला येऊ तुला? वाजले तू किती? नवराच काय आहे काय माझा, नाही? मग तुला काय आहे यायलाच काय नाही? पाहिजे. वाजले किती आणि तुला सोडायला येऊ मी? हो मग. तू सकाळच्या कुठं का घेतेस? काय आहे? का म्हणजे प्री वेडिंग शूट बोलल्यावर Pre-wedding सकाळचं shoot. मॉर्निंग शूट असतं. परत दुपारी असलं तर दुपारी, नाहीतर संध्याकाळचं असतं. सगळं करून ठेवलंय इथे. एसी तर एसी कमी करून ठेवले. माय बाप, सर्दी झाली तेच. अरे सर्दी झाली त्या एसी. आपली पॅकिंग झालेली आहे उद्याची. उद्या आहे आपल्याला प्री वेडिंग ब्राईड. सो बघूया उद्याचे लुक्स तिचे कसे होत आहेत. आता वाजले 11 आणि हाईट एकटीला टाकून झोपलो. आणि इकडे आपली वॅनिटी झाली आहे पॅक. सो भेटूया उद्या सकाळी, म्हणजेच आता थोड्या 4-5 किती 3 तास 3 वाजता मी इथून निघणार आहे आणि चिराग येणार आहे मला सोडायला. सो बघूया, त्याची पण सकाळी फर्स्ट शिफ्ट आहे, तो मला सोडून फर्स्ट शिफ्टला जाणार, मग संध्याकाळी रिटर्न घ्यायला येणार आहे. बघूया पुढे आपला ब्लॉग कसा होतो कंटिन्यू. बाय बाय. सो गाईज मॉर्निंग झालेली आमची आणि आम्ही आता निघतोय. आता वाजलेत 2:15. आपली वॅनिटी सगळा पसार आहे घरात आणि आता चला निघूया. तिथे लोकेशनला पोचल्यावर भेटू आता डायरेक्ट. बघूया आजचा लुक कसा होतोय. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले 4:30, 4:45 वाजायला आले असतील आणि आता आम्ही पोचलो आहे. हा या फ्लॅटचा लोकेशन. आणि हो डॉगेश भाई कसा आहे आमचा. तर गाईज मी आता तिला तयार केली आणि आता आम्ही निघाले ते म्हणजे फर्स्ट लोकेशनवर जायला. हा होता आपला आजचा प्री वेडिंग शूटचा फर्स्ट लोकेशन, गणपती मंदिर. तर खूप मस्त मंदिर आणि इथे खूप जण आलेली प्री वेडिंग शूट करायला, खूप गर्दी होती. आपलं फर्स्ट शूट झालं आणि आता आपण चाललो आहे सेकंड लोकेशनवर, रेवदंडा. तर गाईज आमचं सेकंड लुक झालेला आहे आणि आता आम्ही आले रूमवर. तर जाम झोप आलेली, झोप काय मला भेटली नाही. तर बघूया आता आपण थर्ड लोकेशन आपलं आहे ते म्हणजे काशीद बीच. चलो तर गाईज आपला आता थर्ड लुक म्हणजे सेकंड लुक आहे हा. तर सेकंड लुकची तयारी करायला घेतो आता आम्ही. सगळं माझा अवतार पण मी सकाळपासून पावडर नाही लावली चेहऱ्याला. चला तर बघूया आपला आता सेकंड लुक कसं होतो आहे. इथे सगळं मी असं काढून ठेवलं आहे मेकअपची वॅनिटी. ती आली का आपण तयारी करूया. सो गाईज फायनली आता थोड्या वेळात पॅकअप होईल. माझा अवतार बघा
नाही पावडर तोंडाला ना काय ना काय. आता चिराग मला हे घ्यायला निघालाय, बघूया त्याला फोन करून. आता तो कुठे पोचलाय, तो बोलतोय जवळ आलोय, तर बघूया. मी तुम्हाला सीन दाखवते. काशीद बीच. सकाळी सोडायला गेलेलो 3:30-4ला. तो आता परत तिला आणायला चाललो त्याच टायमाला. किती वाजलेत? 5:21. त्या टायमाला आता तिला आणायला चालू परत. 12 तास होऊन गेले असेल रे. 12 तास होऊन गेले. ऑर्डरला गेले गावा मोबाईल वेळ पडते. झोप ही पले असेल. मग 100 वर्ष आयुष्य, 100 वर्ष आयुष्य. आला तिचा फोन आहे ना, तिच्या गोष्ट केली, तिचा फोन आला. हा बोल. आम्ही आता पोहोचलो. कुठे आलो आपण? खंडाळ्याच्या पार पुढे आलो. झालं का व्हिडिओ काढायला घेतली आणि तिचाच फोन. 100 वर्ष आयुष्य. अलिबागला पोहोचलो आता. येऊ आता. हा चाललंय तरी काय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. ट्रॅफिक लागले मारणाची. इकडं गाडी टाकली, इकडं गाडी. आमच्या माग एक यो डंपर कसा निघल ह्याच्याशी. आज इथंच वस्ती. आज काय जमणार नाही आला मला. आज आमच्या माणसाला सांगू वस्ती कर. आज तिथंच राहा सेजल. हा हा हा. आणि हा सी मंगारचा. भरपूर प्रयत्नानंतर आता आमची गाडी निघलेली आहे काशीच्या दिशेने. शकतोय तुझी वस्तीची काय गरज नाही. आता त्या वस्तीची गरज नाही. आम्ही येतो आणि खड्डेनी तर आमचा जीव खाल्लेला आहे. आणि खोल समुद्र. ही आमची लाल परी. ही लाल परी निघेल का निघेल तिथून. ही आमची इकडची फेमस लाल परी. निघाली तर नशीब बाबा. रोडचं काम चालू आहे. कधीपासून रोडचं काम करतायत. इकडे येताना लोक मुंबईशी मारायला आमच्या इकडे, म्हणून आम्ही रोडचं काम चालू केला. रुको जरा सबर करो. ज्यांनी काशीतला रिसॉर्ट घेतले असेल तो खपला बाबा. रोडचं काम करावं लागेल ना. मे महिन्यात कुठं रोडचं काम होणार आहे. काय रोडची अवस्था आहे. हे बघ रोडची काय अवस्था. ज्यांनी रिसॉर्ट घेतले असतील त्याला मी एकच सजेशन देईन की भाई समाप्त. घरी त्यापेक्षा अलिबाग मध्येच कुठेतरी बघा. ह्या रोडला येऊ नका बाबा अजिबात. काय रोड आहे. खतरनाक रोड आहे, खतरनाक. एवढं लांबचं मेकअप घ्यावाच नाही बोललो तिला. कानाला ते एवढं लांब मारायला आली. हा म्हणजे एवढ्या मेहनत आहे. आपण महिन्याला कमवू. अरे महिन्याला एका दिवसात 12 तासात 5,000 बाबा. खरी पण आपला 5,000 निघते त्याचं काय. अशा याच्यातून टायरचा पंक्चर झाला ना काय झाला वाटलो इकडेच आपला. अब भी ठीक करके देता हूँ. ऐसा घुमाएगा ना सपाट हो जाएगा. आय गाड्या का बंद पडतात. या मागाशी एक गाडी बंद पडली. आता एक नुसता धूल. एवढ्या तासानंतर आणि आरती भेटली आम्हाला. वॉटर ATM. दिसते का काळो कशी चालतंय. आणि हा बॅक बीच काशीचा.
काय ना दमली दमली दमलीस दमलीस पावडर नाही 3 वाजल्यापासून. तेव्हा कसं होईल लावायला पण येईल काय आलो तुला घ्यायला आलो बाबा टिल्लू टाइम एवढा टाइम बाबा यावाला बॅग वजन आहे पाय किती वजन बॅग आहे एवढा दिवसभर उभी होतो. तुझ्या आहे ना दिवसभर त्यात सकाळी बस आता 3 गाडी वाजता उठलोय. आता 2 व्हीलर आणली असते तर हालत काय झाली असते तुझी. आता गाडीत झोप शांत. झोपणारच आहे. विक्रांतची गाडी आणली. फायनली गाडीत बसले. आता चाललोय आम्ही काढायला नांदगाव ताडी आणायला. ताडी आणायला. आता दिसे ताडी आणायला चालले. अपने साथ मत जोड़िए हमको अलग है चला चलो खत्म बाय बाय टाटा